नमस्कार विद्यार्थी बालमित्र मैत्रिणींनो. कल्पना करा, आपल्या समोर आग लागली या आहे. कॅपवरती काही ठेवायचं आहे. क्षणाचा विलंब पूर्वी झाला काय केलं जात होतं, तरी याला जो छोटीशी आग ऑपरेटर मोठ्या दुर्घटनेत रूपांतरित होऊ शकते. अशा वेळी घाबरून न जेव्हा जाता तुम्ही ऑपरेट कराल योग्य इथं, ज्ञान आणि तेव्हा योग्य थोडंसं साधनाचा थोडंसं वापर जर करणं हलवलं तुम्ही याला तर अत्यंत चांगल्या महत्त्वाचे पद्धतीने असते. तेव्हा आज थोडंसं आपण थोडंसं जर आपल्या हलवलं तुम्ही शाळेमध्ये याला तर चांगल्या अग्निशमन पद्धतीने यंत्राचा प्रत्यक्ष वापर करून आग कशी विझवली जाते हे पाहणार आहोत. आपण पाहत आहात की सुरक्षित आणि नियंत्रित पद्धतीनं या ठिकाणी आग पेटवण्यात आणि हा येणार आहे. असणारा जो आपण पेटवण्यात आलेल्या आगीवर आता अग्निशमन यंत्राचा वापर करून ती काही क्षणात कशी विझवली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. विद्यार्थी बालमित्रांनो, आग लागण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक असतात: इंधन, ऑक्सिजन आणि उष्णता. यालाच अग्नित्रिकोण म्हणतात. या तिन्ही घटकापैकी एक घटक जरी दूर केला तरी आग विझते. आता आपण अग्निशमन यंत्राची माहिती घेऊया. माझ्या हातामध्ये हे जे उपकरण आहे ते ABC ड्राय केमिकल पावडर अग्निशमन यंत्र आहे. या यंत्रामध्ये विशेष प्रकारची रासायनिक पावडर भरलेली असते. या पावडरचा मुख्य घटक मोनो अमोनियम फॉस्फेट हा आहे. या यंत्राच्या वरच्या भागात दाबाखाली नायट्रोजन वायू साठवलेला असतो. हँडल दाबताच हा दाब पावडरला नळीमधून बाहेर फेकतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न, की या यंत्रातून बाहेर काय येतं? अनेकांना वाटतं की यातून फक्त कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर येतो, पण तसे नाही. या प्रकारच्या अग्निशमन यंत्रातून रासायनिक पावडर आणि दाबयुक्त वायू बाहेर पडतात. आगीच्या तीव्र उष्णतेमुळे या पावडरचे विघटन होते. तयार झालेले फॉस्फोरिक संयुग आगीवर संरक्षक थर तयार करते आणि त्यामुळं ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो आणि ज्वलनाची रासायनिक साखळी तुटते. याचा परिणाम काही सेकंदात आग विझते. तुमच्या 9वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात सोडियम बायकार्बोनेट आणि सल्फ्युरिक आम्ल यांच्या अभिक्रियेने कार्बन डायऑक्साईड तयार होऊन आग विझवण्याची माहिती दिली आहे. ती जुन्या प्रकारच्या अग्निशमन यंत्रासाठी योग्य आहे, परंतु आजच्या आधुनिक ABC ड्राय केमिकल पावडर या अग्निशमन यंत्राची कार्यपद्धती वेगळी आहे. या ठिकाणी रासायनिक पावडर ज्वलनाची साखळी तोडते, आगीवर संरक्षक थर तयार करून ती विझवते. आता हे यंत्र कसं वापरायचं ते बघूया. याकरता PASS 5 पद्धती लक्षात ठेवा. यातलं P म्हणजे पुल, सेफ्टी पिन काढा. M म्हणजे नळी, आगीच्या मुळाशी रोका. स्क्वीज म्हणजे हँडल दाबा. दुसरा जो S आहे तो म्हणजे स्वीप, नळी डावीकडून उजवीकडे हलवत फवारा मारा. यंत्राचा फवारा नेहमी ज्वाळांवर नाही तर आगीच्या मुळाशी मारला जातो. त्यामुळं आग पुन्हा भडकत नाही. आपल्या शाळेत हे संपूर्ण प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. विद्यार्थ्यांनी केवळ पाहिलं नाही तर प्रत्यक्ष अग्निशमन यंत्र हाताळण्याचा अनुभव घेतला. कारण आपत्तीच्या वेळी पुस्तकातले ज्ञान पुरेसे नसते. प्रत्यक्ष कौशल्यही तितकेच महत्त्वाचे असते. अशा प्रकारचं हे जे प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते आणि आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे, इतरांचे प्राण वाचवण्याची तयारी निर्माण होते. शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते, अग्निशमन यंत्र
शाळेत असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि त्याहून अधिक महत्त्वाचं काय असेल तर ते योग्य पद्धतीनं वापरता येईल. सर्वांनी सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि विज्ञानाचा उपयोग समाजाच्या सुरक्षिततेसाठी करा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्वीचेच असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर मिळेल. विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक व्हिडिओ आणि शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.